एसपी मॅडम साध्या कपड्यांमध्ये एका दुकानात कपडे खरेदी करायला जातात. तिथे त्यांची आणि दुकानदाराची काहीतरी वादावादी होते. दुकानदार त्यांना धमकावत म्हणतो, तुम्ही माझं ऐका, नाहीतर मी पोलिसांना बोलावतो आणि मग तुम्हाला तुरुंगाची हवा खावी लागेल. हे ऐकून एसपी मॅडम हलकसं हसतात आणि म्हणतात, ठीक आहे, जर अशीच गोष्ट आहे तर तुम्ही पोलिसांना बोलवा, तेच निर्णय देतील. त्यांना खात्री असते की पोलीस त्यांना ओळखतील आणि तिथेच हा वाद संपुष्टात येईल. पण जेव्हा पोलीस येतात तेव्हा दुकानदार त्यांना काहीतरी सांगतो आणि त्यानंतर पोलीस एसपी मॅडमलाच ताब्यात घ्यायला लागतात. हे पाहून एसपी मॅडम आश्चर्यचकित होतात. पोलिसांनी त्यांना ओळखलेच नाही आणि उलट चुकीच्या व्यक्तीची बाजू घेत आहेत. यानंतर काहीतरी असे घडते जे कोणालाही अपेक्षित नव्हते. संपूर्ण सत्य जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. लखनौ शहरात नवीन एसपी पोलीस अधीक्षक कविता वर्मा यांची नियुक्ती होते. कविता वर्मा त्यांच्या प्रामाणिकपणासाठी प्रसिद्ध होत्या. त्या जिथे जात त्या आपल्या इमानदारीने लोकांची मने जिंकायच्या आणि त्यामुळे त्यांच्या प्रामाणिकपणाच्या गोष्टी सर्वत्र चर्चिल्या जात. त्यांच्या पदस्थापनेच्या दुसऱ्याच दिवशी त्यांचा लहान भाऊ त्यांना भेटायला येतो. त्याचे लवकरच लग्न होणार असते आणि तो आपल्या बहिणीला लग्नाला हजर राहण्यासाठी आग्रह करतो. कविता वर्मा त्याला समजावण्याचा प्रयत्न करतात, भाऊ, तू लग्न कर, मी नंतर तुला भेटायला येईल. पण त्यांचा भाऊ ठाम असतो, ताई, जर तू आली नाहीस तर मी लग्नच करणार नाही. भावा बहिणीच्या या प्रेमामुळे एसपी साहिबा आपल्या व्यस्त वेळापत्रक असूनही लग्नाला जाण्यास तयार होतात. त्या भावाला सांगतात, ठीक आहे, तू काळजी करू नकोस, मी नक्की तुझ्या लग्नाला येईल. हे ऐकून त्यांचा भाऊ आनंदित होतो आणि संध्याकाळी आपल्या घरी परत जातो. दुसऱ्या दिवशी सकाळी एसपी साहिबा लवकर उठतात आणि लग्नाला जाण्यासाठी तयारी करायला लागतात. त्या विचार करतात, लग्नाला जात आहे तर चांगले कपडे असायला हवेत. म्हणून त्या आपली खासगी गाडी घेऊन साध्या कपड्यांत बाजारात खरेदीसाठी जातात. एसपी साहिबा अनेक मोठ्या दुकानांमध्ये जातात, पण त्यांना कोणतीही साडी पसंत पडत नाही. अशाच फिरत असताना त्या सुरेश साडी भंडार नावाच्या दुकानात पोहोचतात. तिथे त्या साड्या पाहू लागतात. त्यांना बाहेर होऊन 2-3 तास झालेले असतात, पण अजूनही त्यांना योग्य साडी मिळालेली नसते. शेवटी त्यांना सुरेश साडी भंडारमध्ये एक साडी आवडते. एसपी साहिबा त्या दुकानदारासोबत साडीच्या किंमतीवर बोलणी करतात. दुकानदार सांगतो, मॅडम, आमच्या दुकानात सगळ्याच वस्तू ठराविक दराने विकल्या जातात. तुम्ही बाहेरच्या फलकावर पाहिले असेल, या साडीची किंमत 3500 रुपये आहे. एसपी साहिबांनी साडी बघून घेतलेली असते आणि म्हणतात, ठीक आहे, काही हरकत नाही. त्या आपल्या पर्समधून 3500 रुपये काढून दुकानदाराला देतात. दुकानदार पैसे नीट मोजून घेतो आणि त्यानंतर साडी पॅक करून त्यांना देतो. साडी मिळाल्यामुळे एसपी मॅडम खुश होतात आणि दुकानातून बाहेर पडतात. बाहेर पडल्यावर त्या बाजारात आणखी काही खरेदी करू लागतात. खरेदी करताना अचानक त्यांची पिशवी खाली पडते आणि त्यातली साडी बाहेर निघते. साडी खाली पडताच एसपी मॅडमच्या नजरेस खासर येतो. खासर म्हणजे साडीच्या आत तयार झालेले धाग्यांचे गुच्छ, जे साडीच्या गुणवत्तेला खराब करतात. त्या लगेचच साडी नीट पसरवून पाहतात आणि त्यांना लक्षात येते की साडीच्या अनेक ठिकाणी खासर आहे, ज्यामुळे साडीची सुंदरता खराब झाली आहे. एसपी मॅडम ज्या दुकानातून खरेदी करत असतात, तिथले सामान घेऊन त्या पुन्हा सुरेश साडी भंडारमध्ये परत जातात. त्या दुकानदाराला साडी दाखवून म्हणतात, ही साडी परत घ्या आणि मला दुसरी साडी द्या. दुकानदार नाखुश होतो, पण मग त्यांना दुसऱ्या साड्या दाखवायला लागतो. अजूनही दुकानदाराला हे माहीत नसते की ही व्यक्ती शहराच्या एसपी आहेत आणि एसपी मॅडमही आपली ओळख उघड करत नाहीत. एसपी मॅडम बराच वेळ दुकानात साड्या पाहतात, पण त्यांना कोणतीही साडी पसंत पडत नाही. त्यामुळे त्या दुकानदाराला म्हणतात, काका, तुमच्या दुकानातली कोणतीही साडी मला आवडली नाही. कृपया मला माझे पैसे परत द्या, मी दुसऱ्या ठिकाणी पाहते. हे ऐकून दुकानदार पैसे परत देण्यास स्पष्ट नकार देतो आणि दुकानातील एका लहानशा फलकाकडे बोट दाखवतो, जिथे लिहिलेले असते, विकलेला माल परत घेतला जाणार नाही, फक्त बदल करून मिळेल. एसपी मॅडम हे ऐकून आश्चर्यचकित होतात. त्या दुकानदाराला म्हणतात, काका, ठीक आहे, पण मी 3500 रुपयेची साडी घेतली होती आणि त्यात दोष सापडले. यात तुमचीही चूक आहे. यावर दुकानदार उत्तर देतो, मॅडम, वाद घालू नका. आमच्या दुकानाचा हा नियम आहे आणि आम्ही तो मोडू शकत नाही. एसपी मॅडम शांतपणे म्हणतात, ठीक आहे, तुम्ही म्हणता तसे, विकलेला माल परत घेतला जात नाही.
पण मी ही साडी अजून घरी नेली सुद्धा नाही. फक्त बाजूच्या दुकानात गेले आणि तिथेच मला याच्यात दोष दिसला. मग परत करण्यास काय हरकत आहे? मात्र दुकानदार आपल्या नियमांवर ठाम राहतो आणि म्हणतो, नाही मॅडम, ही साडी आम्ही परत घेऊ शकत नाही. तुम्हाला जे करायचं ते करा. हे ऐकून एसपी मॅडम ठामपणे म्हणतात, नाही, तुम्ही ही साडी परत घ्याच, नाहीतर मी इथून जाणार नाही. असे म्हणून त्या दुकानातच बसतात आणि साडी परत करण्याचा आग्रह धरतात. दुकानदार पाहतो की ही महिला आपल्यावर तग धरून बसली आहे आणि सहजासहजी इथून जाणार नाही. त्यामुळे तो पोलिसांना फोन करण्याची धमकी देतो. तो म्हणतो, एकतर तुम्ही इथून निघून जा, नाहीतर मी पोलिसांना बोलावून तुम्हाला आत टाकतो. तुम्ही माझ्यावर अन्याय करत आहात. दुकानात सीसीटीव्ही कॅमेरेही आहेत. एकदा खरेदी झालेला माल परत मिळणार नाही. बदल करून घ्यायचा असेल तर तो घेऊ शकता, पण पैसे परत मिळणार नाहीत. दुकानदाराच्या तोंडून पोलीस हा शब्द ऐकून एसपी मॅडम मंदस्मित करतात आणि म्हणतात, ठीक आहे, तुम्ही पोलिसांना बोलवा. तेच निर्णय देतील की तुम्ही मला पैसे परत द्यायचे की नाही. दुकानदाराला वाटत असते की पोलिसांना बोलावले की हे प्रकरण सहज मिटेल. त्यामुळे तो लगेचच पोलिसांना फोन करून बोलावतो आणि आपली समस्या सांगतो. दरम्यान एसपी मॅडम विचार करत राहतात, येणाऱ्या पोलिसांना मी ओळखते का? आणि ते मला ओळखतात का? त्यांना खात्री असते की पोलीस येताच त्यांना ओळखतील आणि त्यांना मदत करतील. थोड्याच वेळात पोलीस दुकानात येतात आणि दुकानदाराशी बोलायला लागतात. दुकानदार त्यांना बाजूला नेतो आणि त्यांना चुपचाप लाच देतो. पोलीस इमानदारीने काम करण्याऐवजी त्याच महिलेवरच उर्मटपणे वागू लागतात आणि धमकवू लागतात. तो पोलीस अधिकारी म्हणतो, तुम्ही सुशिक्षित दिसता, पण असले प्रकार करताना तुम्हाला लाज वाटत नाही का? दुकानात स्पष्ट लिहिलंने की विकलेला माल परत घेतला जाणार नाही, मग तुम्ही साडी परत कशी करू शकता? हे सर्व ऐकून एसपी मॅडम आश्चर्यचकित होतात. त्यांना आधीच माहीत असतं की चूक दुकानदाराची आहे, कारण साडीमध्ये दोष आहे. कोणीही एवढ्या महाग साडीमध्ये दोष असताना ती घेणार नाही. दुकानदाराने साडी परत घ्यायला हवी होती, एखादा तोडगा काढायला हवा होता, किंवा पैसे परत द्यायला हवे होते. पण तो हे काहीच करत नव्हता. यापेक्षा जास्त एसपी मॅडमला धक्का ह्याचा बसतो की पोलिसांनी त्यांना ओळखले नाही आणि उलट त्यांनाच दोष द्यायला सुरुवात केली. एसपी मॅडम हा खेळ पुढे सुरू ठेवायचं ठरवतात आणि त्या पोलिसाला समजवू लागतात. त्या म्हणतात, साहेब, मला सांगा, मी कुठे चुकीची आहे? इथे तर हा दुकानदार चुकीचा आहे. तुम्हाला त्याच्यावर कारवाई करायला हवी. माझे पैसे परत मिळवून द्या. या साडीमध्ये दोष आहे, मग मी ती का घेऊ? यावर दुकानदार मध्येच बोलतो, साहेब, मी त्यांना व्यवस्थित साडी दाखवली, भाव ठरवला आणि त्यांनी पैसे देऊन घेतली. आता या परत आल्या आहेत, कुणास ठाऊक त्यांनी साडी बदलून आणली असेल. हे ऐकून एसपी मॅडमला खूप राग येतो, पण त्या अजूनही शांत राहून बघू इच्छितात की प्रकरण पुढे कसं जातं. त्या पोलिसाला म्हणतात, साहेब, हीच ती साडी आहे आणि ही त्याच दुकानाची पिशवी आहे. जर तुम्हाला शंका असेल तर मी फक्त बाजूच्या दुकानात गेले होते, तुम्ही सीसीटीव्ही फुटेज पाहू शकता. मात्र पोलीस हे प्रकरण लवकर संपवू इच्छितो आणि एसपी मॅडमवरच ओरडू लागतो. तो म्हणतो, तुम्हाला लाज वाटत नाही का? दिसायला तुम्ही सुशिक्षित वाटता, पण असे प्रकार करता? दुकानदार म्हणतोय ना की साडी बदलून आणली असेल. जर तुम्ही जास्त त्रास दिला तर मला तुम्हाला अटक करावी लागेल. हे ऐकून एसपी मॅडम संतापतात, पण तरीही शांत राहतात. त्या म्हणतात, ठीक आहे साहेब, जर तुम्हाला वाटतं की मी चुकीची आहे तर मला अटक करा. मी बघते तुम्ही मला विनाकारण कसं अटक करू शकता. हे ऐकून पोलीस काही वेळ गप्प राहतो, पण मग तो आपल्या हवालदाराला आदेश देतो, ही बाई ऐकत नाहीये, तिला गाडीत टाका आणि ठाण्यात घेऊन चला. पण तेव्हाच एसपी मॅडम म्हणतात, तुम्ही कायद्याचे रक्षक आहात, पण तुम्हाला एवढंही माहिती नाही का की कोणत्याही महिलेला अटक करताना एका महिला पोलिसाची उपस्थिती असणे बंधनकारक असते. तुम्ही कायदा मोडत आहात. तिच्या या वागण्याने तो अधिकच चिडतो, पण आता तिथे थोडीशी गर्दी जमली होती. त्यामुळे तो आपल्या महिला कॉन्स्टेबलला बोलावतो. जसेच ती महिला कॉन्स्टेबल तिथे पोहोचते, तसेच तो एसपी साहेबांना पकडून जीपमध्ये बसवतो आणि तिथून घेऊन जातो. बाजारातील सर्व लोक हे दृश्य पाहत असतात, पण पोलिसांसमोर कुणीही बोलण्याची हिंमत करत नाही. त्यामुळे सगळे गप्प राहतात. एसपी साहेबांना पोलीस ठाण्यात नेले जाते. ठाण्यात एक पोलीस कर्मचारी असतो, जो एसपी मॅडमला चांगल्या प्रकारे ओळखत असतो. कारण काही दिवसांपूर्वी तो त्यांच्याच अंतर्गत काम करत होता.
एसपी मॅडम त्यांच्या प्रामाणिकपणासाठी प्रसिद्ध होत्या, त्यामुळे तो त्यांना ओळखत होता. जेव्हा तो एसपी मॅडमला पोलिसांनी पकडून आणताना पाहतो, तेव्हा तो अचंबित होतो आणि पोलिसाला समजवण्याचा प्रयत्न करतो. तो म्हणतो, साहेब, तुम्ही खूप मोठी चूक केली आहे. यासाठी तुम्हाला नक्कीच पश्चात्ताप करावा लागेल. इतक्यात एसपी मॅडम त्या पोलीस कर्मचाऱ्याकडे पाहून ओळखतात की त्याने त्यांना ओळखले आहे. त्यामुळे त्या त्याला डोळ्यांनीच शांत राहण्याचा इशारा करतात आणि तोही लगेच समजून जातो. दरम्यान पोलीस संतापून म्हणतो, मी काही चुकीचं केलेलं नाही. ही मला आव्हान देत होती की हिला कायदा चांगलाच माहीत आहे, म्हणून हिला इथे घेऊन आलो आहे. एक रात्र पोलीस कोठडीत राहिल्यानंतर कायदा काय असतो हे तिला समजेल. असं म्हणताच त्याने एसपी मॅडमला लॉकअपमध्ये टाकून दिलं. आतून एसपी मॅडम पोलिसाला कायद्याचे विविध नियम सांगत म्हणतात, तुम्ही हे पूर्णपणे चुकीचं केलं आहे. रात्रीच्या वेळी तुम्ही मला येथे ठेवूच शकत नाही. मग मी एक रात्र तुरुंगात कशी राहू शकते? हे ऐकून पोलीस अजून चिडतो आणि ओरडून म्हणतो, एकतर गप्प बस, नाहीतर मी महिला कॉन्स्टेबलला आत पाठवून तुझी चांगली धुलाई करवेन. एसपी मॅडम धीटपणे प्रत्युत्तर देतात, असं कसं शक्य आहे? हिम्मत असेल तर करून दाखवा. पोलिसाचा संताप आता शिगेला पोहोचतो. एसपी मॅडमला ओळखणारा पोलीस कर्मचारी हे सगळं पाहत असतो. पोलीस महिला कॉन्स्टेबलना आदेश देतो, हिला चांगला धडा शिकवा. महिला कॉन्स्टेबल जशा लॉकअपमध्ये जाण्यासाठी पुढे सरसावतात, एसपी मॅडम त्यांना रोखत म्हणतात, खबरदार, जर एक पाऊल सुद्धा पुढे टाकलं तर. यानंतर एसपी साहिबा आपले ओळखपत्र आयकार्ड काढून महिला कॉन्स्टेबलसमोर दाखवतात. जसेच महिला कॉन्स्टेबल आयकार्ड पाहतात, त्यांना धक्काच बसतो आणि त्या तत्काळ एसपी साहिबांना जोरदार सॅल्यूट करतात. हे पाहून पोलीस पूर्णपणे गोंधळून जातो. जेव्हा लॉकअपचे दार उघडले जाते, तेव्हा जी व्यक्ती आतापर्यंत एक गुन्हेगार म्हणून वागवली जात होती, तीच एसपी साहिबा आता बाहेर येतात. बाहेर आल्यावर त्या थेट पोलिसाला धाक दाखवू लागतात. पोलीस हा सगळा प्रकार पाहून विचार करू लागतो की कदाचित ही या जिल्ह्याच्या नवीन एसपी साहिबा असाव्यात, म्हणूनच त्या असे वागत आहेत. तेव्हाच जो पोलीस कर्मचारी एसपी साहिबांना आधीपासून ओळखत होता, तो सर्वांना सांगतो की त्या किती प्रामाणिक आणि कर्तव्यदक्ष अधिकारी आहेत. हे ऐकताच आतापर्यंत एसपी साहिबांना न ओळखणारे सर्व पोलीस कर्मचारी त्यांना सॅल्यूट करतात. दरोगा मात्र हे सर्व पाहून घाबरतो. त्याच्या इतक्या भीतीने त्याची चक्क पतलून ओले होते. तो घाबरून एसपी साहिबांच्या पायांवर पडतो आणि म्हणतो, मॅडम, मला माफ करा. माझ्याकडून खूप मोठी चूक झाली आहे. मी पुन्हा अशी चूक कधीही करणार नाही. पण एसपी साहिबा त्याला उचलतात आणि म्हणतात, नाही, तुम्ही काही चुकीचं केलेलं नाही. मी स्वतः पाहिलं होतं, जेव्हा त्या दुकानदाराने तुमच्या खिशात काहीतरी टाकण्याचा प्रयत्न केला होता. तुम्ही तुमचं कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडलं. त्यामुळे तुम्हाला क्षमा मागायची गरज नाही. तुम्ही खूप प्रामाणिक आहात, पण तुमची प्रामाणिकता भ्रष्टाचारासाठी आहे, सरकारसाठी नाही. हे ऐकून पोलीस अजूनच लाजून जातो आणि पुन्हा माफी मागतो. त्यावर एसपी साहिबा ठामपणे उत्तर देतात, ही काही छोटीशी चूक नव्हती, हा गुन्हा आहे आणि या गुन्ह्याची शिक्षा तुला नक्कीच मिळेल. त्यानंतर त्या उच्च अधिकाऱ्यांना फोन लावतात आणि या पोलिसाच्या सर्व कृत्यांची माहिती देतात. त्या स्पष्टपणे सांगतात, त्वरित याच्यावर कारवाई केली पाहिजे. उच्च अधिकारी उत्तर देतात, मॅडम, तुम्ही याला अजिबात सोडू नका. हे ऐकून एसपी साहिबा विचार करत राहतात आणि अचानक त्यांना त्या दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची आठवण होते. जिथे त्या दुकानदाराने त्यांना धमकावत सांगितले होते, या दुकानात सीसीटीव्ही कॅमेरे बसवलेले आहेत आणि तुझ्या सर्व हालचालींची नोंद पोलिसांपर्यंत पोहोचेल. एसपी साहिबांना ही संधी मिळते आणि त्या लगेच त्या पोलीस कर्मचाऱ्यासोबत दुकानाकडे जातात. तिथे पोहोचल्यावर त्या दुकानाच्या मालकाकडे सीसीटीव्ही फुटेज मागतात. सर्वप्रथम एसपी साहिबा आपले आयकार्ड दाखवतात आणि त्या पोलीस कर्मचाऱ्याची ओळख दुकानदाराला करून देतात. हे ऐकताच दुकानदार हादरून जातो आणि घाबरून हात जोडतो. तो घाबरून म्हणतो, मॅडम, मला माफ करा. माझ्याकडून खूप मोठी चूक झाली आहे. मी वेगळंच काहीतरी समजत होतो. तेथे बसलेले काही लोक हे पाहून चकित होतात. त्यांना समजते की ज्याला गुन्हेगार समजून पकडलं गेलं, तोच खरा अधिकारी निघाला. या घटनेची चर्चा लवकरच सगळीकडे पसरते. यानंतर महिला एसपी दुकानदाराला सीसीटीव्ही फुटेज देण्यास सांगतात. दुकानदार तातडीने त्यांना फुटेज देतो आणि पुन्हा हात जोडून क्षमा मागतो. तो म्हणतो, मॅडम, मला माफ करा. माझ्याकडून मोठी चूक झाली आहे. पुढे असं काहीही होणार नाही.
त्याच दुकानात विकलेला माल परत केला जात नाही अशी नोटीस लावलेली असते. दुकानदार ताबडतोब ती फाडून टाकतो आणि एसपी साहेबांच्या पायांवर पडतो. पण एसपी साहेबा त्याला उचलतात आणि सर्व लोकांसमोर म्हणतात, काका, तुमचं वय बरंच मोठं आहे. तुम्ही माझे पाय पकडताय हे योग्य वाटत नाही. पण जे चुकीचं केलंय ते पुन्हा कुणासोबतही करू नका. तुमच्याकडे येणारा प्रत्येक ग्राहक हा भगवंताचा रूप असतो, त्यामुळे त्यांच्या सोबत योग्य वर्तन करा. आजपासून जर तुमच्या दुकानाबाबत एखादीही तक्रार आली तर कठोर कारवाई करेन आणि मग तुम्हाला कुणीही वाचवू शकणार नाही. हे सांगून त्या दुकानदाराला शिस्तीची ताकीद देतात. यानंतर त्या सीसीटीव्हीचा पुरावा घेऊन पुन्हा पोलीस ठाण्यात जातात. तिथे त्या उच्च अधिकाऱ्यांसमोर पुरावा सादर करतात आणि म्हणतात, यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे, जेणेकरून हे पुन्हा असे काहीही करणार नाहीत. यावर त्या पोलीस अधिकाऱ्याला तत्काळ निलंबित केले जाते. चौकशीनंतर त्याला 3 वर्षांची शिक्षा ठोठावली जाते. एसपी मॅडम यांनी त्या दुकानदाराकडून परत मिळालेल्या पैशांनी दुसऱ्या दुकानातून कपडे खरेदी करते. कपडे घेतल्यानंतर ती आपल्या भावाच्या लग्नाला निघते, पण जाताना तिला उशीर होतो. तिचा भाऊ तिला उशिराचा कारण विचारतो, तेव्हा ती संपूर्ण घटना त्याला सांगते. हे ऐकून तिचा भाऊ म्हणतो, ताई, हे तर रोजच झालं आहे. इथले पोलीस अधिकारी SI असंच करतात. त्यावर एसपी मॅडम कविता उत्तर देते, भाऊ, मी सगळ्यांना सुधारू शकत नाही, पण ज्या ठिकाणी मी कार्यरत आहे तिथे तरी सुधारणा करण्याचा प्रयत्न नक्कीच करू शकते. कदाचित माझ्या प्रयत्नांमुळे थोडाफार बदल होईल आणि मी ज्या ठिकाणी पोस्टिंगला जाईन तिथले लोक प्रामाणिकपणे जगायला शिकतील. यानंतर एसपी मॅडम आपल्या भावाच्या लग्नाला उपस्थित राहते आणि लग्नानंतर पुन्हा आपल्या कर्तव्यावर रुजू होते. ती ज्या काळात पटणामध्ये कार्यरत असते त्या काळात कोणीही पोलीस अधिकारी लाच घेण्याआधी 100 वेळा विचार करत असतो. कारण हा संपूर्ण प्रकार अनेक लोकांच्या समोर घडला होता आणि दुकानात उपस्थित असलेल्या लोकांनी ही घटना सगळीकडे पसरवली होती. शिवाय ही बाब वृत्तपत्रांमध्ये झळकल्याने प्रकरण खूप गाजले होते. त्यामुळे लोक अधिक सतर्क झाले. मित्रांनो, ही होती आजची प्रेरणादायी कथा एका प्रामाणिक महिला एसपीची, जिने केवळ आपले कर्तव्य बजावले नाही तर संपूर्ण समाजालाही एक महत्त्वाचा संदेश दिला. सत्य, प्रामाणिकपणा आणि कर्तव्यनिष्ठा यांच्याच जोरावर समाजात खरे बदल घडू शकतात. या कथेतून आपण शिकतो की योग्य मार्गाने चालणे सोपे नसते, पण तोच मार्ग आपल्याला योग्य ठिकाणी पोहोचवतो. मित्रांनो, या कथेबद्दल माझे मत असे आहे की इमानदारी आणि कर्तव्यनिष्ठा किती महत्त्वाची असते हे आपल्याला या कथेवरून शिकायला मिळते. एसपी मॅडमप्रमाणे जर आपण सर्वजण आपल्या कामात प्रामाणिक राहिलो आणि केवळ इतरांसोबत नाही तर स्वतःशीही न्याय केला तर समाजात नक्कीच बदल घडवता येईल. ही कथा आपल्याला हे देखील शिकवते की एकट्या व्यक्तीनेही बदल घडवता येतो जर तो ठाम निश्चय आणि प्रामाणिकपणाने कार्य करत असेल. मित्रांनो, कोणताही व्यक्ती, मग तो कोणत्याही पदावर असो, जर तो आपल्या कर्तव्यांबाबत प्रामाणिक असेल तर तो एकट्यानेही मोठे बदल घडवू शकतो. एसपी रजनीप्रमाणे जर आपण सर्वजण आपल्या जीवनात प्रामाणिकपणा आणि सत्यता स्वीकारली तर आपण केवळ स्वतःला सुधारू शकत नाही तर आपल्या आजूबाजूच्या समाजातही सकारात्मक बदल घडवू शकतो. आपल्या कार्यात सत्य आणि प्रामाणिकतेशी तडजोड करू नये. अशा कठीण प्रसंगातून शिकून आपला मार्ग अधिक चांगला करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. जर ही कथा तुम्हाला आवडली असेल तर कृपया व्हिडिओला लाईक करा आणि आमचा चॅनेल सबस्क्राईब करा. तुमची ही छोटीशी कृती आम्हाला आणखी चांगली सामग्री तयार करण्यासाठी प्रेरित करेल. आमच्या चॅनेलवर आमचे उद्दिष्ट केवळ तुमचे मनोरंजन करणे नाही तर तुम्हाला जीवनाशी संबंधित महत्त्वाचे धडे देणे, जे तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवू शकतील. जिथे कुठे असाल, सतर्क, जागरूक आणि सुरक्षित राहा. आमच्यासोबत वेळ घालवल्याबद्दल तुमचे खूप आभार. चला, या कथेची प्रेरणा घेत आपण सर्वजण आपल्या क्षेत्रात सत्य आणि प्रामाणिकता स्वीकारूया आणि समाजात एक नवा प्रकाश पसरवूया. धन्यवाद.